जो काही न्याय देणार आहे तोही चोर असतो. मग न्याय कोणाला मिळणार आहे, काय कसं होणार आहे? त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही, याच्या पुढे होणार नाही. आणि हा असाच भ्रष्टाचाराचा गाडा पुढे चालू राहणार आहे. याला कारण मतदार आहेत. मतदार नालायक लोकांना निवडून देतात, कारण की बहुतांश मतदार हे पैसे घेऊन मतदान करतात. आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे? आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे, याला काही अर्थ नाही. आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही. काय पवारांनी जो मुख्य आरोप जो केला होता, त्यामध्ये ते असंही म्हणतात की पार्टी फंड मध्ये जे पैसे दिले होते, त्यातला म्हणजे जो समोरचा 10% जो वाटा आहे तो अधिकाऱ्यांमध्ये पण होता. तेव्हा तुम्ही देखील त्या खात्याशी निगडीत होते. तुम्ही सगळं ते पाहिलं असेल. त्यांच्या आरोपांचं खंडन करा. मी काय म्हणतो, आरोपाचं खंडन काय, अधिकारी पैसे घेतातच, काय त्याच्यामध्ये विशेष? आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे, सेक्रेटरीने किती घ्यायचे, चीफ इंजिनियरने किती घ्यायचे, एसकीने किती घ्यायचे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने किती घ्यायचे, डेप्युटी इंजिनियरने किती घ्यायचे, हे टक्केवारी ठरलेल्या आहेत. मंत्र्याला किती द्यायचे हे टक्केवारी. मी तुम्हाला सांगतो, मी सर्व्हिसला लागलो तेव्हा टेंडर मध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने. 80 साली मंत्री कधीही टेंडर मध्ये पैसे घेत नसत. पण ती पद्धत नंतर 1% सुरू झाली, मग 2%, मग 4%, मग 5%. आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये 15% टेंडरच्या रकमेच्या घेतलं गेलेलं मला माहिती. आता तुम्हाला ते नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे, 40% रक्कम वाटावी लागते. हे उघड सत्य आहे का, खोटं आहे का? हे सगळ्या जगाला माहिती आहे. तसंच या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना, यांच्या जर माझ्यासारख्याला चौकशी करायला सांगितलं ना, तर यांची सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून, यांचे सगळे एस्टिमेट तपासून, सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा 10 पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं. परंतु हे कोणी करणार नाही, कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे. फडणवीस भ्रष्टाचारी आहेत आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे. हे नुसते न मैं पैसे खाऊंगा न खाने दूंगा या सगळ्या खोट्या घोषणा होत्या. मी चौकीदार हूं, कशाचा चौकीदार? त्या अदानीला केवढा केला? हा, आहे ती फॅक्ट आहे की जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या 2-3 मध्ये येऊन जातो. ही कोणाची कृपा आहे? म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आता एक दुसरी पार्टी चांगली नव्हती म्हणून भाजपला निवडून द्यावं लागलं ना. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजप निवडून दिलं. काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांसारखे असते, 65-70च्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते. आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी 80 साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत. मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगावमध्ये पाहिलेला आहे, अरुणभाई गुजराती सारखा माणूस मी पाहिलेला आहे. खूप चांगले चांगले लोक